ढवारा पद्धत आणि धनगरी मटण हे दोन्ही वेगळे डिफरन्स आहे. मटण बघा तुम्ही, सॉफ्ट आहे मटण. ह्या रस्स्यामध्ये आणि याच्या रस्स्यामध्ये फरक आहे, हे असं त्यांनी बोललेत. पण खरंच ते फरक आहे का? मी आज ऑन रेकॉर्ड बोलतोय. फक्त सोलापूर नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी अशी खारी गोटी खाल्ली नाही मित्रांनो. मुळात भाकरी घ्या, तंदूर रोटी घ्या, चपाती घ्या, हे महत्वाचं नाही, कमाल आहे डिशचे. नमस्कार मंडळी, खाण्याच्या दुनियेमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही हायलाइट बघितलाच असाल. यस मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहे फेमस सोलापूरचं हॉटेल पंचवटीचं डोंगरी मटण आणि यांची खारी बोटी. स्पेशल आहे, खूप ऐकलंय या डिश बद्दल. आणि यांचं डोंगरी मटण तर मला नाही वाटत अजून कुठल्या इतर हॉटेलमध्ये भेटतंय. आज ते आपण दोन्ही डिश ट्राय करणार आहे. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम आपण इकडल्या हॉटेलची ओनरची भेट घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, खूप ऐकलंय आपल्या हॉटेलचं खारी बोटी स्पेशल धनगरी मटण, खूप ऐकलंय. काय असं स्पेशल डिश आहे, थोडं आपल्या मंडळींना कळू द्यायचं. प्रथमतः सर्व सोलापूरकरांना माझा नमस्कार. आपली खारी बोटी आणि धनगरी मटण ही आपली स्पेशालिटी आहे. खारी बोटी म्हणजे आपण आळणीमध्ये एक वेगळा प्रकार देतोय, त्याची चव एकदम युनिक अशी आहे. आणि धनगरी मटण म्हणजे त्याच्यात पूर्ण बोकुड आपण शिजवतो, पायमुंडे येणार, बजडी येणार, मटण येणार. आता तुम्ही म्हणाल की हे ढवारा पद्धत आहे. ढवारा पद्धत आणि धनगरी मटण हे दोन्ही वेगळे डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये एक धनगर आपण टच दिलाय चवीला, त्याच्यामुळे ढवारा आणि धनगरी हे दोन्ही वेगळे चव मिळतील. तुम्ही बघू शकता, सुंदर असं एम्बिशन्स आहे. आपल्या फ्रेंड्स वगैरे आलो तर त्यांच्यासाठी सोय वेगळी, आणि फॅमिलीसाठी आलो तर त्यांच्यासाठी सोय वेगळी आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, अगदी घरगुती प्रमाणे असं इकडं आपल्या इथं भाकरी, तंदूर रोटी आणि चपाती अगदी असं घरगुती प्रमाणे करा. खारी बोटी स्पेशल डिश ह्याचं रेसिपी इथे स्टार्ट करायला लागले. सर्वप्रथम तेल घातले, त्यानंतर बटर घातलंय, त्याला थोडी मिरची, हे घातलं आपलं आलं लसूणचं पेस्ट, त्यानंतर येणार आहे आपलं मटणचं अळणी. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, हे ह्यांचं घरगुती मसाले. असं नाही की बाहेरचं कुठलं तर पॅकेट आणलं आणि केलं, असं नाही मित्रांनो. अस्सल घरगुती चव आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि हे घालतोय आपण तूप, वा, बटर आणि तूप. आणि हे काय घालतोय आपण, क्रीम. बर. आणि ह्यामध्ये येणार आहेत आपले मटनचे पीसेस जे आपण शिजवले. जबरदस्त मित्रांनो, खारी बोटी इकडे तयार झाल्या मित्रांनो. आरोमा बघा मित्रांनो, तुम्ही मटनचा आरोमा आहे. ते असं नाही की काहीतरी आपलं हळद आणि चटणी घालून काहीतरी केलंय, असं नाही. तुम्ही बघितलंय कशा पद्धतीने झालंय. रेसिपी करते धनगरी मटनचं, चला बघूया. सर्वप्रथम पॅन मध्ये घातलं तेल, मग येत आहे आलं लसूणचं पेस्ट, मग येते हे काय घालतोय आपण, कोथिंबीरचं पेस्ट घालतोय, वा. आणि हे ह्यांचं घरगुती मसाला मित्रांनो. आणि हे येत आहे आपलं अळणी सूप. आणि हे आपलं धनगरी मटण जे आपण ऑलरेडी शिजवलंय. हे फक्त मटण असे मित्रांनो, मिक्स असते हे सगळं. बघू शकता तुम्ही, मुंडी वजडी सगळं मिक्स असतं. तर मित्रांनो, फायनली आपलं मटण खारी बोटी, डोंगरी मटण आणि धनगरी मटण, हे धनगरी मटण हे फायनली आलंय मित्रांनो. वेळ न घालवता आपण पहिले ट्राय करूया. मला असं वाटायला लागलं की कुठलं डिश पहिले ट्राय करू असं झालंय. ट्राय करूया यांची स्पेशल खारी बोटी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पहिले तर हे सूप यांचं पिऊन बघू कसं झालंय. मित्रांनो, मटन खारी बोटी म्हटलं की आपण ड्राय मध्ये कसं असतं, हे तसं नाहीये मित्रांनो. यांचे हे जे सूप आहे हे मी दिलंय, हे सूप यांचं हळद आणि तेल फक्त नाहीये मित्रांनो, यांचं मसाल्याचं खरंच चालू आहे. मटन बघा तुम्ही, सॉफ्ट आहे मटन.
शिवनेस आहे. मित्रांनो, मी आज ऑन रेकॉर्ड बोलतोय, फक्त सोलापूर नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी अशी खारी बोटी खाल्ली नाही मित्रांनो. फक्त असं हळद आणि चटणी घालून केलं नाही मित्रांनो. तुम्ही बघितलंय मसाला करताना हे जे घरगुती मसाला आहे, जे तूप आहे, जे क्रीम घातलंय, त्याची चव आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मटनचं असल चव, त्याचा आरोमा जे म्हणतोय आपण, मटन बघा तुम्ही सॉफ्ट किती आहे, त्याचं शिरं मटन दिसत नाही, त्याची खरी चव आहे मित्रांनो. अजून एकदा म्हणतोय मी, फक्त हळद मिरची आणि तेल घालून हे बनवलेलं नाहीये. आपण ड्राय मध्ये बघतोय, हे तसं नाहीये. एक अनोखी अशी चव आहे ही, आणि याचं सूप 10 out of 10. जबरदस्त चव आहे. चला आपण यांचं ट्राय करूया डोंगरी मटण. डोंगरी मटण म्हटलं की डोंगरातील एक रंगी चव जे आपण म्हणतोय, आणि हे यांचा काळा मसाला. मसाला बघा मित्रांनो, मसाला कोण बघतो मी पहिल्यांदा. त्याचं पीस कोण बघूया कसं आहे. त्याचं पहिलं घास खाल्ल्यानंतर सर्वप्रथम जाणवतं यांचं मसाल्याचं चव आणि यांचं तिखटपणा. यांच्या मसाल्याचं चव आणि तिखटपणा याचं एक वेगळं फ्लेवर आहे. याचा एक अनोखा एक्सपिरियन्स आज मला करायला मिळालाय. बघू शकता तुम्ही मिरची, म्हणजे ह्याच्यावरनं काळा मसाल्याचा तडका आणि हे तेलाचं एक तवंग जे आपल्याला बघायला मिळालंय. आणि मित्रांनो, डोंगरी मटन सोबत यांनी रसा पण दिलाय आपल्याला. आज आपण इथं 3 डिश ट्राय केल्या. हे डोंगरी मटन सोबत ह्याचा रस्सा आहे, आणि हे जे आपण मागवलंय ते आहे धनगरी मटन. धनगरी मटन म्हटलं की ह्यामध्ये फक्त मटन येत नाही, ह्यामध्ये येतोय मटन पाया, जिगरी आणि मटन, ह्या तिन्हीच एक मिक्सचर येतंय धनगरी मटन मध्ये. आणि ह्या रस्स्यामध्ये आणि याच्या रस्स्यामध्ये फरक आहे हे असं त्यांनी बोललेत, पण खरंच ते फरक आहे का आपण ट्राय करून बघणारच आहे. बेस्ट आहे. आपण ट्राय करून बघूया यांचं डोंगरी मटनचा पहिले रस्सा ट्राय करून बघूया. घरगुती डोंगरी मटन मसाल्याची चव, त्या काळ्या मसाल्याची चव मुरल्या या रस्स्यामध्ये. ऑथेंटिक सोलापूरची युनिक चव आहे. हे ट्राय केलंय मी रस्सा. धनगरीचा रस्सा ट्राय करून बघूया, दोन्ही तीच चव आहे का फरक आहे बघूया आपण. हे घ्या लागलोय मी. टोटली डिफरंट आहे. दिसायला सेम दिसतंय, कलर पण सेम दिसतंय, पण हे मला नवलच वाटायला लागलंय. टेस्ट दोन्हीच फरक आहे. टोटली डिफरंट आहे. डोंगरी मटनचा रस्साचं चव डिफरंट आहे, धनगरी मटनचं चव डिफरंट आहे, आणि हेच ह्यांची ही खासियत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण इकडं मागवले तंदुरी रोटी, चपाती आणि भाकरी पण. कशासोबत
बेस्ट चव लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला यांचं धनगरी मटण पहिले ट्राय करूया आपण. चला भाकरी सोबत ट्राय करून बघूया. मी जसं म्हटलंय तुम्हाला, पाय मुंडी, जिगरी आणि मटण ह्याचा मिक्सअप आहे धनगरी मटण म्हटलं तर. खूप छान अशी चव लागायला लागले. तंदुरी रोटी सोबत पण ट्राय करून बघतो कसं लागायला लागलंय. रोटी थोडी अशी ही झाली आहे. आणि लास्ट राहते ते आपलं चपाती. मी भाकरी सोबत खाल्लंय, मी रोटी सोबत खाल्लंय, मी चपाती सोबत खाल्लंय. सगळ्यासोबत चव बेस्टला खाल्लंय. मुळात भाकरी घ्या, तंदूर रोटी घ्या, चपाती घ्या, हे महत्वाचं नाही. कमाल आहे यांच्या डिशचे. जबरदस्त चव लागला. मित्रांनो, मी खूप साऱ्या हॉटेलमध्ये मटनचे खूप सारे पदार्थ खाल्ले, पण या हॉटेलचं यांचं हे खारीबोटी मटन, डोंगरी मटन आणि धनगरी मटन हे अनोखी डिश आहे मित्रांनो. आणि एवढ्यामध्ये मन भरणार नाही. हे संपवले की परत मागवाल अशी ही डिश. आणि प्रत्येक डिशला ना त्याची एक वेगळी चव आहे मित्रांनो. हे डिश खाल्लंय तर ह्याची चव वेगळी, हे डिश खाल्लंय तर ह्याची चव वेगळी. खारीबोटीची वेगळी चव आहे, डोंगरी मटनची वेगळी चव आहे, धनगरी मटनची वेगळी चव आहे. आणि मी हायली रिकमेंड करतोय ह्यांचं हे खारीबोटी. हे यांचं जे सूप आहे, उद्या असं हळद मीठ घालून काय तर बनवाच म्हणून बनवलेलं, ही खरी ती चव आहे. सोलापूर पद्धतीने बोलायचं असेल तर नाद खुळा डिश आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि खवय्यांच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा अजून अशी कुठली डिश आहे. आपण नक्की त्या हॉटेलला जाऊन त्या डिशला एक्सप्लोर करू आणि त्याचं रिव्ह्यू करू. आणि नक्की ट्राय करा यांचं न विसरता मटन खारीबोटी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.